जे लायसन परवाना परत केला याचा अर्थ त्याच्यातनं त्यांची सुटका होत नाही. परवाना परत केला याचा अर्थ त्यांनी हे मान्य केलेलं आहे की माझ्या डान्स बार माझ्याकडे अवैध काम चालू होतं. जर अवैध काम चालू नसेल तर परवाना परत करायचं कारण काय होतं? कारण सुरुवातीपासून ते सांगत होते की माझ्याकडे ऑर्केस्ट्रा चालतो आणि त्याचा परवाना माझ्याकडे आहे. जर ते व्यवस्थित नैतिकतेला आधारे जर त्यांचं काम चालू होतं, अजूनही पोलिसांचा तपास चालू आहे, तपास पूर्ण झालेला नाही, त्याच्या अगोदरच चोराने आपला चोरीचा माल पोलिसांना परत दिलाय आणि सांगितलंय की माझी ह्याच्यातनं सुटका करा, मी चोरीचा माल परत दिलेला आहे. कायद्याप्रमाणे गुन्हा घडलेला आहे. गुन्ह्यामध्ये सिद्ध होत आहे की ज्या गोष्टी महाराष्ट्रात बंदी घातलेल्या आहेत आणि ज्या बंदीची जबाबदारी गृहराज्यमंत्र्यावर आहे, त्याच गोष्टी गृहराज्यमंत्र्याच्या घरात आज चालू आहे. याच्यातनं गृहराज्यमंत्र्याची सुटका होऊ शकत नाही. परवाना परत केला किंवा परवाना रद्द केला म्हणजे या अवैध गोष्टीतनं त्यांची सुटका होत नाही. सावली बार अँड रेस्टॉरंटचा परवाना हा बार अँड रेस्टॉरंट चालवण्यासाठी दिला होता. तिथे डान्स बार चालवण्यासाठी दिला नव्हता. तिथे अवैध धंदे करण्यासाठी दिला नव्हता. तिकडे वेश्या व्यवसायासाठी दिला नव्हता. तिथे पिकअप पॉईंटसाठी दिलेला नव्हता. बाकीच्या गोष्टी अजून सिद्ध व्हायच्या आहेत, पण तिथे डान्स बार चालत होता. हे पोलिसांनी मारलेल्या आतापर्यंतच्या 4 छाप्यांमध्ये एकदा छापा पडलेला नाही. 2023 मध्ये 3 वेळा छापे पडलेत आणि 2025 मध्ये एकदा छापा पडला. मी काल स्वतः पोलिसांना भेटलो आणि पोलिसांना हे विचारलं की पोलिसांनी आतापर्यंत याच्यावरती काय कारवाई केली. ज्या वेळेला काल मी पोलिसांकडे गेलो त्यावेळेला आज त्यांनी परवाना परत केलेला आहे. म्हणजे मी परत प्रश्न विचारतोय, या चोरीचं झालं काय? तर आज चोर उठून गेलेले आहेत की हा चोरीचा मुद्देमाल परत करतोय, आमची सुटका करा. असं होणार नाही. गृहराज्यमंत्री ज्याच्यावरती महाराष्ट्र राज्याची कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हातात आहेत तेच आज कायदा सुव्यवस्था पायदळीत तुडवत आहेत. म्हणजे चोरच भक्षक झालेले आहेत. ज्यांच्यावर जबाबदारी आहे, एका बाजूला म्हणायचं की लाडकी बहीण योजना, बहिणीचा मान सन्मान, आणि दुसऱ्या बाजूला आया बहिणींना बारमध्ये नाचवायचं, ही नैतिकता नाही. महाराष्ट्रासाठी ही शर्मेची गोष्ट आहे. मला तर आता मुख्यमंत्र्यांची दया यायला लागलेली आहे की एवढं सगळं उघड सत्य, आज तर त्यांनी बारचा परवाना परत दिला, याचा अर्थ त्यांनी मान्य केलं की मी माझ्याकडे चुकीचं काम चालू होतं, नाही तर परवाना परत द्यायची गरज काय होती? मग तुम्ही परवाने परत करताय, चोरीचा माल परत देताय, म्हणजे तुमची सुटका नाही. मुख्यमंत्र्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्र्यांकडे मी सगळे पुरावे दिलेत. काल देखील मी काय कारवाई केली, याच्यापूर्वी देखील 3 वेळा छापे पडलेत. परवाना धारकावरती कुठली कारवाई झालेली नाही. बाकीच्या वेळेला ज्या वेळेला अशा प्रकारची डान्स बारवरती रेड पडते त्यावेळेला परवाना धारकावर पण कारवाई होते. ही कारवाई ह्यांच्यावर का होत नाही? राजकीय दबावाखाली पोलीस आहेत आणि म्हणून यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी. यांचा राजीनामा घ्यावा. बारचा परवाना परत दिला. आता काल कृषी मंत्र्यांचं खातं बदललं. खातं बदलून चालणार नाही. त्यांनाच बदलले पाहिजे, त्यांना तिथून काढलंच पाहिजे. तसंच योगेश कदम यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे, नाहीतर तुम्ही हतबल आहात हे चित्र महाराष्ट्रात जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी हतबल असू नये. मुख्यमंत्री हतबल झाले तर महाराष्ट्र देखील हतबल होईल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपला कणखरपणा दाखवून या मंत्र्यांचे राजीनामे घेतलेच पाहिजे. केवळ ऑर्केस्ट्राचा परवाना परत केलेला आहे, परंतु रेस्टो बार आणि जे बार आहे ते मात्र सुरू झाला आहे. परंतु अद्याप
जरी त्या शेतीसोबतचा करारनामा संपुष्टात आणला असला तरी जी बारचा परवाना मात्र सुरू राहणार. परत परत मी सांगतो, हा परवाना रेस्टॉरंट आणि बार याच्यासाठी दिला होता. ऑर्केस्ट्राचा परवाना यांनी जर घेतला असेल आणि तो परवाना दिला असेल तर ऑर्केस्ट्राच्या परवानाच्या नावाखाली तिथे डान्स बार चालू होता हे सिद्ध झालेलं आहे. डान्स बार तिथे होता हे सिद्ध झालेलं आहे. जो महाराष्ट्रात बंदी आहे, अनैतिक प्रकार म्हणून त्याला ओळखलं जातं आणि तिथे अश्लील हावभाव करत, अश्लील नृत्य करत मुली सापडलेल्या आहेत, गिरायकं सापडलेली आहेत, पैसे सापडलेले आहेत, त्याची व्हिडिओ फुटेज पोलिसांनी काढलेली आहेत. तुम्हाला जर ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं तर तुम्हाला तिथे डान्स बार चालवायला परवानगी कोणी दिली होती? म्हणजे आम्ही मंत्री आहोत, आम्ही आमदार आहोत, आम्हाला कोणी विचारू शकत नाही? गृहमंत्रीपदाची जबाबदारी आमच्या घरात आहे, आम्हाला कोणी विचारू शकत नाही? हा जो काय माज आहे, हा माज उतरणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे डान्स बारचा परवाना नसताना, त्याला परवानगी नसताना ऑर्केस्ट्राच्या नावाखाली जो काय धांगडधिंगा चालू होता आणि महाराष्ट्राच्या गृहराज्यमंत्र्याच्या घरात चालू होता. बघा, प्रश्न सर्वसाधारण माणसाने गुन्हा केला असता, त्याचं लायसन्स जप्त केलं असतं, त्याला शिक्षा केली असती, समजण्यासारखी गोष्ट आहे. पण ज्यांच्यावरती जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था सांभाळायची, ज्यांच्यावरती जबाबदारी आहे अनैतिक गोष्टींना प्रतिबंध करायची, हेच लोक अनैतिक गोष्ट करतायत कारण त्यांना असं वाटतं की आम्हाला कोण विचारणारं नाहीये. आणि म्हणून आमचं मत असं आहे की गृहराज्यमंत्र्याचा राजीनामा हेच त्याचं उत्तर आहे. इतर बारवर छापे पडल्या, डान्स बारवर छापे पडल्यानंतर काय कारवाई केली जाते आणि आता सावली बारला कुठली सवलत दिली जाते? इतर डान्स बारवरती छापा पडल्यावरती त्यांच्यावरती वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा केला दाखवला जातो. जो नोकरनामा भरून दिलेला असतो, या नोकरनाम्याच्या अनुषंगाने हॉटेलचा मालक, हॉटेलचा मॅनेजर, तिकडे सापडलेले लोक, या सगळ्यांवरती कारवाई केली जाते. आणि त्याचबरोबर ज्याच्या नावाने परवाना आहे त्याच्यावर देखील कारवाई केली जाते. या चारही रेडमध्ये ज्यांच्या नावाने परवाना आहे त्यांच्यावरती आतापर्यंत कुठली कारवाई झाली नाही. म्हणून मी काल पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे की ज्यांच्या नावाने परवाना आहे, बाकीच्यांना, सर्वसाधारण माणसाला जो न्याय तुम्ही लावता तोच न्याय यांना देखील लागला पाहिजे. परवानाधारकांवरती कारवाई झालीच पाहिजे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलण्यात आलेलं आहे. ही कारवाई जी केलेली आहे ती योग्य आहे का? आणखी त्यांचं मोठी कारवाई करणं आवश्यक होतं का? आणि तशीच कारवाई इतर पक्षांच्या मंत्र्यांना जे वादग्रस्त आहेत त्यांच्यावरती किती आवश्यक? आमचं म्हणणं असं आहे, कलंकित मंत्री जेवढे आहेत, मग त्याच्यामध्ये संजय शिरसाट आहेत, योगेश कदम आहेत, कोकाटे आहेत, त्यामध्ये संजय राठोड आहेत, या ज्यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप आलेले आहेत, जे डागी झालेले आहेत, जे वाचाळवीर आहेत, अशा सगळ्या मंत्र्यांवरती राजीनाम्याची कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे विरोधक म्हणून. राहिला प्रश्न, काल कोकाटेंचं खातं बदललंय, म्हणजे पुन्हा त्यांना एक प्रकारे सूटच दिलेली आहे की तुम्ही काही करा. आता कोकाटेंना दिलंय कुठलं खातं? क्रीडा मंत्री. क्रीडा मंत्र्याचा आदर्श घेऊन मुलं क्रीडापटू बनतात. कोकाटेंच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का? एक तर क्रीडा, म्हणजे मला वाटतं अजूनही रमी हा ऑलिम्पिकमध्ये आलेला नाहीये की क्रीडा मंत्र्यांचा आदर्श घेऊन तुम्ही अजून काही क्रीडापटू तयार कराल. कोकाटेंना रमी खेळताना, म्हणजे ते कदाचित रमीचे एक्सपर्ट असतील, म्हणजे काय ते भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी रमीपटू तयार करणार आहेत का? आणि असे रमीपटू तयार करणारे मंत्री महाराष्ट्राला नकोयत. महाराष्ट्राला चांगले, ज्यांना क्रीडा विश्वातलं काहीतरी कळतं, ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करू शकेल, असे मंत्री महाराष्ट्राला हवेत. ही फक्त ॲडजस्टमेंट केलेली आहे आणि ही ॲडजस्टमेंट महाराष्ट्राला मान्य नाही. जो माणूस क्रीडा, म्हणजे रमी खेळतोय, रमी हा जुगाराचा प्रकार आहे. पुन्हा जुगार हा अनैतिक प्रकारामध्ये बसतो. पुन्हा जुगार, याला निर्बंध आहेत महाराष्ट्रामध्ये. आता त्यांच्यावर पण खरं जुगाराचे कलम लागायला पाहिजे होती, पण लागणार नाहीत, कारण सगळ्यांना वाचवायचंच ठरवलंय महाराष्ट्र सरकारने. आणि सगळ्यात वाईट काय वाटतं,
मुख्यमंत्र्यांचा जेवढा स्वच्छ चेहरा आहे, हे सगळे मिळून मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरती चिखल उडवतायत आणि मुख्यमंत्री हताशपणे बघत बसलेले आहेत. माणिकराव कोकाटेंना युवक कल्याण विभाग देखील देण्यात आलेला आहे. युवकांना प्रोत्साहन, रमी कशी खेळावी, म्हणजे जिथे मिळेल तिथे खेळावी. म्हणजे अगदी विधानसभेत जरी तुम्ही भविष्यात गेलात तर तिकडे देखील रमी कशी खेळावी याचा आदर्श कोकाटेंनी दिलेला आहे. आणि आज या आदर्शवादी मंत्री या महाराष्ट्राचं काय भलं करतील हा महाराष्ट्राच्या जनतेने विचार करायला पाहिजे. यामध्ये अजित पवारांनी तर यावरती आपलं लक्ष राहील. तुर्तास थेट जाऊयात सुप्रिया सुळे